नमस्कार, मी पूजा राठोड. जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहाव्यात आजच्या काही ठळक घडामोडी. शंकराचार्यांच्या उपस्थित जेजुरी गडावर घटस्थापना. मंदिर संस्कृती उपासक गृह पुजारी वीर कोळी गडशींकडून मोफत अन्नदान सेवा कायम. कुलस्वामी कुलदैवत खंडोबा म्हाळसादेवीच्या चंपाषष्ठी उत्सवानिमित्त आज मूर्ती स्थापना घटस्थापना करवीरपीठ शंकराचार्य परमपूज्य आद्य श्री नरसिंह भारती यांच्या उपस्थित येथील पारंपरिक मंदिर संस्कृती उपासक यांच्या धार्मिक विधी पद्धतीने करण्यात आली. या प्रसंगी सपत्नीक श्री मार्तंड देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष मंगेश घोणे, माजी विश्वस्त डॉक्टर प्रसाद खंडागळे, संदीप घोणे, ट्रस्टी विश्वास पानसे तसेच नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप बारबाई आदी मान्यवर उपस्थित होते. आज मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा श्री खंडोबा देवाच्या श्री मार्तंड भैरव षडो रात्रोत्सव म्हणजेच चंपाषष्ठी उत्सव जेजुरी गडावर साजरा केला जात आहे. मुख्य गाभाऱ्यातील स्वच्छता पाखडणी उरकल्यानंतर मुख्य उत्सव मूर्ती बालद्वारीमध्ये स्थापन करण्यात येत असतात. पुजारी सेवेकरी वर्गाकडून सालाबाद प्रमाणे ही घटस्थापना करण्यात आली गेली. यावेळी पुजारी सेवक वर्ग, श्री मार्तंड देवस्थान विश्वस्त आणि इतर सर्व उपस्थित होते. शशिकांत सेवेकरी काका आणि मंगेश खाडे गुरुजी यांच्या मंत्रोच्चाराने व सनई चौघड वादनामध्ये वातावरण चैतन्यमय झाले होते. आपण देवाकडे सारखे मागण्याकरता येऊ नये, तो आपल्याला देत असतो. आपण देवालयात दीनदुबळ्या गरजूंना मदतीचा हात देत राहावा. मंदिरात कोणतेही प्रकारचे राजकारण नसावे असे प्रतिपादन शंकराचार्य यांनी केले. 6 दिवस सतत धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम इथे होत असतात. यावेळी अविनाश सातभाई, प्रशांत सातभाई, वैभव दीडभाई, चेतन सातभाई, अनिल बारबाई, धनंजय अगलावे, हरिश्चंद्रे व इतर पुजारी सेवकरी यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आल्या. गेली 25 वर्ष सातत्याने येथील मंदिर उपासक गुरुवीर कोळी गडशी कर्मचारी सेवेकरी आपल्या स्वबळातून अनेक दानशूर भक्तांच्या सहकार्यानं मोफत अन्नदान सेवेतून भाविकांना दर उत्सवाला 7 दिवस सेवा देत असतात. प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे, जयाद्री महाराष्ट्र न्यूज, जेजुरी. कोट जय मल्हार. आजपासून श्री मल्हार गडावर जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सव जो षडरात्र उत्सव असतो त्याचा प्रारंभ झाला. करवीर पीठाचे शंकराचार्य नरसिंह सरस्वती यांच्या शुभ हस्ते या महोत्सवाला, या चंपाषष्ठी उत्सवाला प्रारंभ झाला. ज्यांचं कुलदैवत आराध्य दैवत श्री खंडेराय आहे त्याच्या प्रत्येकाच्या घरात आज घटस्थापना होते. ज्या प्रकारे नवरात्रामध्ये घटस्थापना होते त्या प्रकारे आज जेजुरी गडावर घटस्थापना झाली आणि हा उत्सव 6 दिवस चालतो. 6व्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याच्या षष्टीला या उत्सवाची सांगता तळी भंडार करून देवाचा प्रसाद घेऊन आणि देवाचं स्मरण करून होतो आणि अतिशय उत्साहात आनंदात पुजारी वर्ग असेल, मानकरी वर्ग असेल, ग्रामस्थ असेल व सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीत या उत्सवाला आज प्रारंभ झाला. देवाकडे मागायचं का शासनाकडे मागायचं? देवाकडे मागणं हे जास्त. आणि आपण काय मोठी चूक करत असो, देवाकडे मागत असताना मला हे दे मला ते दे म्हणतो असं न म्हणता देवा तुला काय पाहिजे ते म्हटलं तर जास्त मिळतं ना आपल्यापेक्षा. तेवढ्या देवाकरता मागानं देवाला मागत असताना देवा तुला योग्य ते दे असं मागितलं पाहिजे आपण. मागील वेळेस आपण मंदिरामध्ये राजकीय हस्तक्षेपाला विरोध केला होता. हो, त्या संदर्भात आता तो कायम राहणारच. धर्मामध्ये राजकीय हस्तक्षेप असा कामा नये. उलट राजावर धर्माचा अंकुश असला पाहिजे असं शास्त्र सांगतं आपल्याला. म्हणजे या उत्सवात आम्हाला सहभागी होता आलं याच्यापेक्षा देवाची अन्य कृपा कोणती असणार आहे? ही सगळ्यात मोठी कृपा देवाची आहे. सगळ्यांनी या कृपेचा आपापल्या पद्धतीनं लाभ घ्यावा एवढंच यावेळेला आम्ही सांगतो. महाराष्ट्राचा कुलदैवत असलेला जेजुरीचा खंडोबा आज खंडेरायाचा चंपाषष्ठी उत्सवाला प्रारंभ झालेला आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला हा उत्सवाचा आरंभ झालेला आहे. आज देवाची घटस्थापना होऊन करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते व मार्तंड देवस्थानचे विश्वास असेल पुजारी सेवक व कर्मचारी वर्ग, खांदेकरी, मानकरी, गावकरी यांच्या उपस्थितीमध्ये घटस्थापना करण्यात आली. आज 6 दिवस हा उत्सव चालणार आहे आणि चंपाषष्ठी दिवशी हा देवाचा मोठा उत्सव असतो आणि 6 दिवस या चंपाषष्ठी उत्सवामध्ये पुजारी सेवक वर्ग असेल, सर्व विश्वस्त मंडळ असेल किंवा गावकरी यांच्या भाविक भक्तांच्या मदतीने महाप्रसादाचं आयोजन केलेलं असेल. येळकोट येळकोट, जय मल्हार. चंपाषष्ठीच्या षडरात्र उत्सवाच्या शुभेच्छा.
खंडोबाने जो अवतार घेतला, शंकराने जो अवतार घेतला, त्याचं जे मणिमल्लाचं युद्ध झालं, त्या 6 दिवसाच्या युद्धाचा पहिला दिवस म्हणजे आजचं चंपाषष्ठीचं घटस्थापना दिवस आहे. त्याला देवदिवाळी असं म्हणतात. आणि काशीपासनं शंकराचे जिथे जिथे अवतार आहेत त्या सगळ्या 108 ठिकाणी ही देवदिवाळी साजरी केली जाते. मणिमल्लांचा जो संहार केला त्याच्यानंतर चंपाषष्ठी दिवशी शंकराने तो अवतार समाप्ती, खंडोबाचा अवताराची समाप्ती केली आणि त्याच्या लिंगरूपाने या ठिकाणी राहिला. म्हणून चंपाषष्ठीच्या नवरात्राचं महत्त्व आहे. गेले 6 महिने किंवा 4 महिने जे उपास तापास कांदा लसूण खात नाहीत किंवा वांगं खात नाहीत, ते आता सगळे महाराष्ट्रातले 18 पगड जातीचे लोक उपास या चंपाषष्ठीच्या निमित्ताने सोडतात.